तर आज आहे 10 जानेवारी. आज आम्ही पोहोचलो होतो स्वामीनारायण मंदिराच्या गेटवर. आज माझा वाढदिवस असतो. पहिलेच पोहोचायला बराच उशीर झाला होता आणि समोर बहीण ते वाट पाहत होते. वेदू इथे धावत होता, त्याला समोर इतकं मुगळं पटांगण दिसलं. कारण सकाळपासून पूर्ण 4 तासांचा प्रवास गाडीत केला, त्याच्यामुळे ना तो पण वैतागला होता आणि मी त्याच्यापेक्षा जास्त वैतागली होती त्यांना सांभाळून. तर आज मी अशी छानशी बांधणीची साडी ड्रेप केली. कशी वाटते नक्की सांगा. समोर इतकं चेहऱ्यावर ऊन चमकत होतं, त्यामुळे जर असं डायरेक्ट समोर करताच येत नव्हती. तर इतका प्रयत्न करून आम्ही पोहोचलो मंदिरात आणि हे पाहू शकता सुंदर असं स्वामीनारायण मंदिर. नरे आंबेगाव पुणेमध्ये आहे ते. किती सुंदर दिसते बघा. म्हणजे आम्ही राजस्थानला गेलो होतो तेव्हा जसं राजवाड्या टाईप तसं अगदी हे मंदिर आहे संगमरवरी. हे समोरून त्याचा फ्रंट व्ह्यू आहे आणि इथं वीरा इशूचं चाललेलं आमचा फोटो काढून द्या, त्यांचा फोटो काढला. आणि समोर हे इतकं सुंदर बनवले त्यांनी झाडांसाठी, कपास विचारू नका, खूप छान वाटते ते. आणि इतके छान छान फुलं आल्यात तिथं. आणि हे समोरून मंदिर असं, आणि हे लाईन लावले होते त्यांनी. दर्शन वगैरे झालं. तर इथे खालच्या बाजूला ही छोटी छोटी मंदिरे आहेत. राधाकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, अशी सगळी मंदिरं आहेत तिथं छोटी छोटी. छान वाटलं दर्शन घेऊन. आणि पूर्ण इतकं आल्हाददायी वातावरण वाटतं, एकदम शांत आणि उबदार वातावरण आहे. आता थंडी वाजते त्याच्यामुळे तिथं छान ऊब लागायची. शंकर पार्वतीची सुंदर मूर्ती होती तिथं. आता दर्शन घेऊन बाहेर निघलो. तर ही माझी बहीण, आम्ही दोघींनी सेम साडी घातलेली. आणि बॅकग्राऊंड पाहू शकता तुम्ही, इतकं छान. म्हणजे संगमरवरावरच कोरीव काम आहे सगळं आणि सुंदर वाटलं पाहून. तिथून आलो बाहेर. मुलं त्रास देत होती त्यामुळे शूट नाही केलं. तर पुण्यातून हे नवले ब्रिज, इथून जायचं होतं आम्हाला बहिणीच्या घरी. तिच्या नातीचा वाढदिवस होता त्यामुळे तिकडे जायचं होतं. दिवसभर थकवा आलेला गाडीवर आणि गाडीत बसून अजून बोर झालेला. त्याच्यात एक सिग्नल सुटला का दुसरा सिग्नल, दुसरा सुटला का तिसरा, बस असंच चालू होतं आमचं. कारण पूर्ण ट्रॅफिकमध्ये संध्याकाळचे 5-6 वाजले होते. आणि पुण्यात जायचं म्हटलं तर जास्त वेळ काढूनच जा. कारण काय ना, किती वेळ घेऊन गेलं ना तरी जास्तच वेळ लागत चालते. पटपट असं कुठलं काम होतच नाही. कारण का ट्रॅफिक, सिग्नल. मी तर बघा पूर्ण बसून थकून गेली होती. असं वाटलं अरे बापरे, चुकून आज आलो इकडं. म्हणजे वाढदिवस होता त्याचं तर राहिलंच लांब, पण काही सेलिब्रेशन नाही झालं किंवा रिकामा वेळ पण गेला. तिथं जाऊन बड्डेच ठिकाणी वेळ होता तर म्हटलं चला मुळचंदला साड्या बघून घेऊया. कारण मुळचंदच्या 5 मिनटंच अलीकडे होतं. मॅपवर 6 मिनटं वेळ दाखवत होतं मुळचंद. तिथून गेलो मुळचंदला तर तिथं त्यांनी सांगितलं A1 मॉलमध्ये मुळचंदच्या साडी सेक्शन चालू आहे. तिथून परत चालत पहा आमची मजा. तिथनं परत चालत वेदू खाली चालत नव्हता, त्याला बहिणीने घेतलं त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला, नाही तर तो केला नसता. तिथं साड्या वगैरे पाहून आलो बड्डेच्या ठिकाणी. तर यायला सुरुवातच झाली होती, म्हणजे थोडं लेट झालं उलटं. तर मुलं असे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. वेदूने त्यांनी सुरुवात केली ते बलून ते घेऊन खेळायला. वीरा, वेदू, श्री यांनी सुरू केलं डायरेक्ट ते घेऊन यायलाच आणि मस्त खेळत होती. त्यात बहिणीने त्यांना पिन दिली. मग तर काय विचारूच नका, त्याने सगळे फुगेच फोडायला सुरुवात केली. आणि ही आहे सुंदर अशी बड्डे गर्ल. ती मस्त एन्जॉय करत होती सुरुवातीला. बड्डे वगैरे झाला आणि आता आम्ही निघलो परत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. थँक्यू. बाय बाय.